नमस्कार. सध्या विधान परिषदेच्या अनेक बैठका अनेक सभा ज्या आहेत त्या चालू आहेत. त्या पार्श्वभूमीवरती अनेक दिग्गज नेते आपले मते व्यक्त करत आहे. त्या पार्श्वभूमीवरती आपल्या राज्याचे असणारे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला व अनेक गोष्टींबाबत त्यांनी त्या ठिकाणी मांडणी केली. या सर्व पार्श्वभूमीवरती जे आहे आपल्या राज्याचे जयंत पाटील यांनी जे आहे जे की माजी अर्थमंत्री राहिलेले आहेत त्यांनी या अर्थसंकल्पावरती अनेक गोष्टींबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सर्वात अगोदर बोलत असताना ते म्हणाले की हा जो अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडला हा फक्त निवडणुकीच्या उद्देशाने मांडलाय. येत्यात काही दिवसांमध्ये आपल्या राज्यामध्ये निवडणुका लागणार आहे, त्यामध्ये आपल्याला निवडून यायचे, त्यामुळे त्यांनी असा तोटका फुटका असा अर्थसंकल्प मांडला व अशा प्रकारे बोलत असताना त्यांनी अजित पवार त्यासोबत त्यांच्या अर्थसंकल्पावरती ताशेरे ओढले. अजित पवार यांची फार इज्जत काढली. परंतु हे सर्व झाल्यानंतर जे आहे अजित पवार हे उभे राहिले. त्यांनी जयंत पाटील यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली व त्याचसोबत बोलत असताना त्यांनी जे जयंत पाटील यांना हात जोडले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पाबाबत व त्यांना असा अर्थसंकल्प का मांडावं लागलं याबाबत अनेक गोष्टींना उजाळा दिला. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.